अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ह्या योजनेतून 24 लाख मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती। 18 जानेवारी 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसेकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब, मित्रांना शेअर करायला विसरू नका। ज्येष्ठ नागरिक बचत योजना SCSS हा सेवानिवृत्त व्यक्तीसाठी एक उत्तम पर्याय आहे, ज्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा नियमित उत्पन्नासह सुनिश्चित करायची आहे। या योजनेला सरकारचा पाठिंबा आहे आणि 8.2 वार्षिक व्याजदरासह सर्वात जास्त परतावा देणाऱ्या लघु बचत योजनांपैकी एक आहे। SCSS कसे कार्य करते? खाते उघडणे। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जोडीदारासोबत वैयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडू शकतात। इनपुट श्रेणी: किमान गुंतवणूक 1000, कमाल गुंतवणूक प्रति खाते 30 लाख, रोख ठेवी 1 लाखापर्यंत केल्या जाऊ शकतात, तर 1 लाखापेक्षा जास्त ठेवीसाठी चेक वापरणे अनिवार्य आहे। 2 खात्यामधून दुप्पट नफा। सेवानिवृत्त जोडप्याने स्वतंत्र SCSS खाते उघडल्यास ते त्यांची गुंतवणूक मर्यादा 60 लाखापर्यंत वाढवू शकतात। एकत्रित त्रैमासिक व्याज 1,20,300, वार्षिक व्याज 4,81,200, 5 वर्षामध्ये एकूण व्याज 24,06,000। ह्यासह जोडप्याला 5 वर्षात 24 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते। मुख्य फायदे: उच्च व्याजदर। SCSS योजना 8.2 वार्षिक व्याजदर देते, त्यामुळे ती सुकन्या समृद्धी योजनेसह सर्वाधिक परतावा देणारी योजना बनते। कर लाभ: SCSS मध्ये केलेल्या गुंतवणुकीला कलम 80C अंतर्गत कर लाभ। SCSS मध्ये केलेल्या गुंतवणुकीला कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळतो, ज्यामुळे खातेधारकांना अतिरिक्त बचतीचा लाभ मिळतो। सुरक्षा: ह्या योजनेला सरकारचा पाठिंबा असल्याने गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते। उदाहरणासह समजून घ्या। एकल खात्यासाठी गुंतवणुकीची उदाहरण: गुंतवणुकीची रक्कम 30 लाख, त्रैमासिक व्याज 60,150, वार्षिक व्याज 2,40,600, 5 वर्षांमधून एकूण व्याज 12,03,000, एकूण परिपक्वता रक्कम मुद्दल व्याज 42,03,000,